डॉक्टरांकडे तुम्ही आधीच आलेले हो. पण आता काय फ्लॅट असल्यामुळे फार एकमेकांच्या सलग 3-4 दिवस सुट्टीवर असेल तर मला फोन नवीन रंगदार करा आणि गाडीच्या बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना पुढे एक नवीन रंगदार करा. इकडे इकडे सरकून दे या पोरांना. हे बेटा एक साथ आगे बढ़ेगा. एक जन का आगे इकडे गेली. सरळ एका मागे एक उभे व्हा. आपण पाहायचं नाही. तुम्ही दिसलेले पाहिजे रंगीच्या बाहेर. पटकन दोन्ही हाताच्या मुठीवर पायात विषय नाही तसं नाही. एकदम सरळ मी बोलतात. Gracias.
साथ विश्राम घे. साधारण घे. काय करेगा पाय मोड. आता सरळाच्या मार्गाबरोबर व्यवस्थित स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मराठी नाट्यात तिची प्रत्येक वाणी अभिमानाने बोलूया. तिची प्रत्येक वाणी मराठीच आपली खरी ओळख आणि वाणी. अतिथींचे आगमन होत आहे. दीप पेटता पसरतो प्रकाश आजचा दिन आहे खास. दीप पेटता पसरतो प्रकाश आजचा दिन आहे खास. दीप प्रज्वलन करावे विनंती आलेल्या मान्यवरांना मी अशी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. तसेच संत ज्ञानेश्वर, महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर आणि कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. मुखरम्य शारद चंद्रमा मुखरम्य शारद चंद्रमा तुझ्या हास्यातुनी चारी युगांची पोरणी तुझी ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. भावार्थ मराठी, चाल मराठी, बोल मराठी, जगण्याला या अर्थ मराठी. आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आहे. कारण आज आपण साजरा करत आहोत मराठी भाषा गौरव दिन, म्हणजेच आपल्या माय मराठीचा सन्मान करण्याचा दिवस. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांना आपण सगळे ओळखतोच. त्यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. यांचा जन्मदिवस हा मराठी दिवस म्हणून साजरा केला जातो. एक साथ सावधान घे. सावधान बैठेंगे. व्यवस्थित ताट बसायचं आहे. शांतपणे हात समोर. सुगंध दरवळतो, संस्कृतीचा अमृत घट यातूनच उलगडतो. या कार्यक्रमाची सुरुवात सुंदर विचारांनी व्हावी म्हणून प्रास्ताविक आणि परिचयासाठी मी सौ पडळकर मॅडम यांना आमंत्रित करते. आणि मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे सौ चिडले मॅडम आणि श्री महाजन सर, तसेच संस्थेचे कार्यवाह श्रीयुत धाकरस सर, संस्थेचे सदस्य श्रीयुत वालेकर सर, शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत रंगारी सर, प्राथमिक विभाग प्रमुख श्रीयुत भोयर सर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख श्रीयुत एदलाबादकर सर, या सर्वांचे मी आजच्या दिवशी हार्दिक स्वागत करत जमलो आहोत. खरं तर आपण हा दिवस फेब्रुवारी महिन्यातच घेणार होतो, पण काही अपरिहार्य कारणांमुळे आपल्याला तो आज साजरा करावा लागतोय. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी. नागपुरातले सुप्रसिद्ध कवी श्री सुरेश भटांच्या या ओळी मराठी भाषेची महती सांगतात आणि हा शब्द ऐकताना प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येतो. महाराष्ट्राची मातृभाषा मराठी ही केवळ संवाद साधण्याचे साधन नाही, तर ती आपली ओळख आहे, भावनांचे सुंदर प्रतिबिंब आहे. परप्रांतात जेव्हा या मराठीचे सूर आपल्या कानावर पडतात, तेव्हा प्रत्येक मराठी माणसाची अस्मिता खऱ्या अर्थाने जागी होते. मराठी भाषा जेव्हा सर्व अलंकारांनी म्हणजे कान्हा, मात्रा, वेलांटी, आकार, उकार या अलंकारांनी सजून धजून तेव्हा आपल्यासमोर उभी राहते ना, ती एका घरंदाज स्त्रीप्रमाणे भाषेचा लहजा, ढब, बोली ही प्रत्येक कोसावर बदलत असते. आपल्याला आपल्या भावना अगदी मोकळेपणाने व्यक्त व्हायला शिकवते ती मराठी.
शिवाजी महाराजांनी या मराठीचा झेंडा अगदी अटकेपार लावला. मराठीला थोर संतांची परंपरा लाभलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा, रामदास स्वामी, संत एकनाथ, नामदेव, जनाबाई या अभंगांनी मराठीला खरोखर समृद्ध केलं. आणि नंतरच्या काळात केशवसूत, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, विंदा, बहिणाबाई, विदा सावरकर, इंदिरा संत, शांता शेळके, तसंच पु ल देशपांडे, प्र के अत्रे, वसंत बापट, जयवंत दळवी, विजय तेंडुलकर अशी कितीतरी नावं घ्यावे. या सर्व नामवंत कवी आणि लेखकांनी मराठीला पार 7 समुद्रापलीकडे नेऊन पोहोचवलं. मराठीतलं दर्जेदार साहित्य, कथा असो, कादंबरी असो, कविता, नाटक, प्रवास वर्णन, व्यक्तिचरित्र, अगदी आत्मचरित्र, तसेच विरहणी, शौर्यगीते आणि हायकू हे ऐकल्यावर मराठी माणसाला नवे स्फुरण चढले नाही तरच नवल. आधुनिक वाल्मिकी म्हणजेच गदी माडगुळकर आणि बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांच्या गीत रामायणाने तर अख्ख्या महाराष्ट्रालाच वेड लावला. अशा या मराठीचा गोडवा आणि सन्मान टिकून राहण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावा लागेल. अहो, आपण जर संभाषण आपल्या भाषेतूनच केले नाही तर ती मराठी टिकणार कशी? त्यासाठी शासन स्तरावरनं प्रयत्न व्हायलाच हवे. हे वेगळं नको सांगायला. आपल्या पाल्यांना मात्र आपण आपल्या मराठी शाळेतच टाकण्याचा आग्रह धरला पाहिजे. थोडक्यात आपण आपल्या भाषेचा अभिमान बाळगायला हवा. मराठीतले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा जगभर मराठी दिवस म्हणून साजरा केला जातो. गेल्या वर्षी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि ही सर्व मराठी भाषिकांसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. यंदाच्याही वर्षी आम्ही मराठी सोबत इतरही भाषा, विज्ञान, गणित दिवस साजरा करतो आहोत. या सर्व विषयांचे सुंदर प्रदर्शन आपण वरच्या हॉलमध्ये लावलेले आहे. विद्यार्थ्यांनी सगळ्या शिक्षकांच्या मदतीने आणि अथक परिश्रमाने लावलेले प्रदर्शन थोड्या वेळाने आपल्याला पाहायलाच मिळणार. तर आपण सर्व या मराठीचे संवर्धन करूया आणि पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा नक्की पोहोचवूया. एवढे बोलून मी माझ्या प्रास्ताविकाला विराम देते. पाहुणे लाभलेले आहेत. पहिल्या पाहुण्या आहेत सौ अलका अनिल चिडले. या न्यू इंग्लिश हायस्कूल महाल शाखेतील मराठी विषयाच्या माजी शिक्षिका आहे. मॅडमनी मराठीत MA केलं आहे. त्या आपल्या शाळेतून 2020 मध्ये निवृत्त झाल्या आणि निवृत्त झाल्यावर त्यांनी वाचन आणि काव्यलेखन, नाट्याभिनय हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. बालभारती पाठ्यपुस्तक मंडळ पुणे येथे कुमार भारती वर्ग 10वीच्या पुस्तकाच्या लेखनासाठी त्यांनी काम केले आहे. मार्च 2025 मध्ये त्यांचा नलिनी हा काव्यसंग्रह पुणे येथून प्रकाशित झाला. शाळेसाठी नाटक, वक्तृत्व स्पर्धा यासाठी याकरिता मार्गदर्शन करून त्यांनी शाळेला अनेक बक्षिसं मिळवून दिली. निवृत्त झाल्यावरही त्या शाळेशी जोडलेले आहेत आणि वर्ग 10वीसाठी त्या तज्ञ मार्गदर्शिका म्हणून काम करतात. धन्यवाद मॅडम. यानंतर आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत श्री प्रशांत महाजन सर. महाजन सर हे आपल्या काँग्रेसनगर शाखेतून 2024 मध्ये मुख्याध्यापक या पदावरून निवृत्त झाले. सर गणितात MSc आहे. गणित आणि विज्ञान हे त्यांचे मुख्य विषय. महाजन सरांनी जवळजवळ 32 वर्ष शाळेला सेवा दिली आणि 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 20 वर्ष परीक्षा विभागाचं काम अत्यंत समर्थपणे सांभाळलं हे मी प्रामुख्याने नमूद करू इच्छिते. त्यांना गायनाची आवड आहे. उत्तम गातात ते. गणित आणि विज्ञान हे दोन्हीही अवघड विषय मुलांना सोपे करून सांगण्यात त्यांची विशेष हातोटी आहे. अशा प्रकारे आणि सर ही आपल्या शाळेशी जोडले गेलेले आहेत हे पण विशेष. अशा प्रकारे दोन्ही पाहुण्यांच्या परिचयाला मी इथे विराम देते आणि माईक पुढे सोपवते. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे सौ अलका चिडले मॅडम यांचे स्वागत. श्री रंगारी सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सर यांचे स्वागत सौ पडेळकर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते.
न्यू इंग्लिश हायस्कूलचे असोसिएशनचे सदस्य श्री माननीय मंगेशजी वालेकर सर यांचे स्वागत सौ पडळकर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. श्री रंगारी सर यांचे स्वागत सौ पडळकर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अतिथी श्री महाजन सर यांना विनंती करते की त्यांनी गणित विषयाचा हस्तलिखिताचे विमोचन करावे. आम्हा सर्वांसाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. या हस्तलिखितामध्ये विद्यार्थ्यांनी पुस्तकांच्या मदतीने गणिताविषयी काही गोष्टी, कविता, सूत्रे इत्यादी विषयी
आला. पुन्हा एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या. संस्कृतीची आणि परंपरेची ओळख करून देणारा एक सुंदर सोहळा आहे. चला तर आपल्या टाळ्यांच्या गजरात आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करूया. देवाने दिले आकाश, देवाने दिले आकाश, दिली धरती सुंदर, तरीही मनुष्य म्हणतो अजूनही काही हवेच बरोबर. या मानवी स्वभावाचे सुंदर चित्र रंगवणारी कविता ऐकूया आता. मज हेच हवे आणि मज तेच हवे. वर्ग 9वीचा विद्यार्थी मंथन हलमारे ही कविता सादर करीत आहे. कवितेत मानव देवाला काहीतरी मागणं मागतो. क्षणोक्षणी तो देतो मजला श्वासा मागून श्वास नव्हे. क्षणोक्षणी तो देतो मजला श्वासा मागून श्वास नव्हे. कशास मागू देवाला? नक्षत्रांचे लक्ष दिवे, निळ्या नभावर रांगोळी सम, निळ्या नभावर रांगोळी सम उडती चंचल पक्षी थवे. कशास मागू देवाला? मज हेच हवे अन तेच हवे. वेलींवरती फुले उमलती, वेलींवरती फुले उमलती, रोज लेऊनी रंग नवे. वृक्ष भरती फळे लगडती, गंध घेऊनी नवे नवे. हरित तृणांच्या गालीच्यावर, हरित तृणांच्या गालीच्यावर दवबिंदूंचे हास्य नवे. कशास मागू देवाला? मज हेच हवे अन तेच हवे. प्रसन्न होऊनी निद्रा देवी, प्रसन्न होऊनी निद्रा देवी, स्वप्न रंगवी नवे नवे. डोळ्यांमधली जाग देत असे नव दिवसाचे भान नवे. अमृत भरल्या जीवनातले, अमृत भरल्या जीवनातले, मनी उगवती भाव नवे. कशास मागू देवाला? मज हेच हवे अन तेच हवे. कुणी आपत तर कुणी परका, कुणी आपत तर कुणी परका, उगा निरर्थक मन धावे. सखा जीवाचा तोच हरी रे, नाम तयाचे नित्य घ्यावे. नको अपेक्षा नकोच चिंता, नको अपेक्षा नकोच चिंता, स्वानंदाचे सूत्र नवे. कशास मागू देवाला? मज हेच हवे अन तेच हवे. कशास मागू देवाला? मज हेच हवे अन तेच हवे. धन्यवाद. लहान पावलात मोठी कला दडलेली असते. आता आपल्या छोट्या कलाकारांकडून
पंच पंच कः विशेषः पंच पंच कः विशेषः षट् षट् कृपया वद षट् षट् कृपया वद सप्त सप्त दुग्धं पिब सप्त सप्त दुग्धं पिब अष्ट अष्ट पुनर्मिलाव अष्ट अष्ट पुनर्मिलाव नव नव नमस्ते नव नव नमस्ते दश दश राम राम
करायचे आहे. मैथ्स में रूल्स नहीं है, सिर्फ जादू. तो तैयार हो मेरे बेस्ट फ्रेंड मैथ्स से दोस्ती करने के लिए? दो मुर्गी तेरी, दो मुर्गी मेरी, चार तेरे मामे की, सात सुर में जो तीन ताल मिले धुन बने गाने की. दुनिया है सारी नंबरों से बनी, बक्से से बाहर निहार. हम नजर अभी कीड़ किताबी, टेंशन मत ले आ. बोलो बेटा 1 2 3 4. तो डरना क्या मेरे यार. तू टेंशन मत ले यार. तो डरना क्या मेरे यार. हाँ, इतनी तो कोई मुश्किल भी नहीं, जितने हुए हो परेशान. शटर गिरा के बंद कर डालो डर की जो खोली दुकान. सर पे उठाया क्यों वेट किताबों का, रख दो ना नीचे ये भार. इतनी तो हल्की है बॉडी तुम्हारी, और जाओ उड़ के फरार. बोलो बेटा 1 2 3 4. तो डरना क्यों मेरे यार. बोलो बेटा. पण विचारांनी महान. संस्कृत भाषा प्राचीन पण विचारांनी महान. ज्ञान, विज्ञान आणि संस्कार यांचे आहे दान. मम नाम अक्षरा अस्ति. अहं षष्ठीकक्षायां पठामि. संस्कृतभाषा विश्वस्य सर्वासु भाषासु प्राचीनमा समृद्धा वैज्ञानिकी च अस्ति. एषा भारतीयसंस्कृते ज्ञानस्य, दर्शनस्य, वेदानां च आधारशिला अस्ति. संस्कृतस्य व्याकरणं पूर्णतः तर्कसम्मतं सुनिश्चितम् अस्ति. संस्कृतभाषायां वेदाः, उपनिषदः, रामायणं, महाभारतं, पुराणत्रयं प्रचुरसाहित्य विद्यते. प्राचीनभारतीय विज्ञानं, ज्योतिषं, गणितं, आयुर्वेदः, अर्थशास्त्रं च संस्कृतग्रन्थेषु सुरक्षितमस्ति. संस्कृतं न केवलं भारते अपि तु विश्वे अपि मधुरतायाः, ज्ञानस्य च कृते प्रसिद्धमस्ति. संस्कृति संस्कृताक्षरिता अर्थात् संस्कृतिः संस्कृतभाषाया एवम् अक्षरिता अस्ति. धन्यवादः. हे भीष्म पितामह, कुछ बोलो, कुलवधू है तुम्हें पुकार रही. दुर्योधन जो व्यवहार किया ये तुम सबको क्या लगा सही? मेरा केश पकड़ कर लाया है, करता दुशासन दुर्व्यवहार. आर्यों की संपदा ने क्या नहीं दिया कोई संस्कार? संपत्ति नाम है किसी राजा की, जो हारे मुझको खेल जुआ. दादा तुम तो नीति प्रिय हो, तब तू क्यों लाचार हुआ? जब गंगा सब कुछ कह न सका, कृष्ण ने राजा से पूछा, दुर्योधन इतना दुष्ट है तो सम्राट दंड ही क्यों जूझा? द्रौपदी ने बारी बारी से प्रश्नों का ढेर लगा डाला. धृतराष्ट्र, विदुर और द्रोणा के मानो मुंह पर होताला. आखिर में बरसी पांडव पर, आखिर में बरसी पांडव पर, किस बूते पर हो मेरे पिया? कुछ कहो बताओ क्या सूझा, मुझको बाजी में लगा दिया. मछली की आंख वेदना था वो करके में आके लाए हो. अर्जुन गांडीव कहाँ गुमे, क्यों ऐसे शीत झुकाए हो? जब मीन चक्ष संधान किया तो हृदय मेरा हर्ष आया था. मन ही मन में आह्लादित थी मैं, मन चाहा वर जो पाया था. माँ कुंती ने मुझे बांट दिया, बन गई पति पांचों भाई. दुर्दशा देख ऐसी मेरी तुम सबको लाज नहीं आई? मैं समझी थी बड़भागन हूँ, रणवीरों की मैं सबला हूँ, पर अब ऐसा लगता मुझको डरपोकों की मैं अबला हूँ. हे कदा कहाँ
कहाँ क्या जंग लगी तलवारों को, सौ धिक्कार तुम्हें मेरा, धिक्कार तेरे हथियारों को। अरे घुंघरू बांधो, चूड़ी पहनो, गलियों में नाचो छम छम छम। नहीं बेचारी मुझको समझो, नैहर से भाई बुलाए हम। हुआ पाँचों का बलशीन तो क्या, हुआ पाँचों का बलशीन तो क्या, मेरे कृष्ण अकेले काफी है। उद्दंड नीच आता था को कभी ना देते माफी है। जो पता लगा मेरे वीरन को, जो पता लगा मेरे वीरन को, क्षण भर ना देर लगाएंगे। नंगे पैरों ही नगति से मेरे वीर का नहीं आएंगे। नई भगनी महिलाचारों की मधुसूदन मेरा भाई है। लगता दुशासन दुर्योधन तेरी मौत शीश पर आई है। होती है भ्रुकुटी वक्र जहाँ को राम वही मच जाता है। केशव हथियार उठा ले तो फिर काल भी ना बच पाता है। जो आई भैया सभा मध्य, यदि आए भैया सभा मध्य तो कोई नहीं बच पाएगा। जब तक दर्शन घूमेगा सब मूली सा कट जाएगा। ना बने निपुती माते, ना बने निपुती माँ तेरी, कौरव सुदगण कुछ गौर करो। अतिशय अक्षम में अपराध क्या न सर मृत्यु का मोर धरो। इतना सुनकर जा दुर्योधन, इतना सुनकर जा दुर्योधन, दुशासन देर लगाओ ना। निर्वस्त करो पांचाली को, जंघा पर मेरे बिठाओ ना। अग्रज की आज्ञा पा करके दुशासन पट को रहा खींच। द्रौपदी अधीर हुई मन में, साड़ी हाथों से रही खींच। कुछ ना सूझा तब टेर भरी, कुछ ना सूझा तब टेर भरी। बोली सुनिए मेरे गिरधारी, नहीं अतिरिक्त प्रभु तेरे, है लाज रखो है लाचारी। कान्हा की शान निराली है, कान्हा की शान निराली है। वो दौड़े दौड़े आते हैं, जब कोई आर्त पुकार करे निर्बल का बल बन जाते हैं। था चक्र सुदर्शन चला दिया, जब गज ने टेर लगाई थी। एक सैर नाई की खातिर बस अपनी टकरी बिसराई थी। मुट्ठी भर तंदुल के बदले 2 लोक सुदामा पाया था। एक बार पुरंदर के कारण उंगली पर अचल उठाया था। अब की द्रौपदी की बारी थी, अब की द्रौपदी की बारी थी। रो रो कर कृष्ण पुकारी थी, हो गए रास्ते बंद सभी, अब अंतिम राह मुरारी थी। हे कृष्ण कृपालु कृष्णा पर, हे कृष्ण कृपालु कृष्णा पर, माधव जो करुण पुकार सुनी। जहाँ देखो साड़ी ही साड़ी, धरती अंबर तक चीर बुनी। अनवरत खींचता रहा चीर पर छोर, दूसरा पा न सका। हो गया थक कर चूर, लेकिन साड़ी की था लगा न सका। था बहुत अचंभित दुशासन, था बहुत अचंभित दुशासन, ये नारी है या साड़ी है? द्रौपदी में हाड़मास भी है कि सारी नारी साड़ी है? मूर्छित होकर गिरा दुशासन, निर्वस्त्र द्रौपदी कर न सका। दशहस्त का बलशाली शर्मिंदा था बस मरना। कभी यज्ञ सैन्य नटवर को साड़ी का टुकड़ा बांधा था, कभी यज्ञ सैन्य नटवर को साड़ी का टुकड़ा बांधा था। बदले में आज मुरारी ने साड़ी में साड़ी बांधा था। श्री कृष्ण भाव के भूखे हैं, श्री कृष्ण भाव के भूखे है। भक्तों की श्रद्धा प्यारी है, रुचुकता करते ब्याज सहित। माधव की लीला न्यारी है, माधव की लीला न्यारी है। कळाळे टट 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 स्तंभे व्यापिले वन्नी जाळे, कळकळीत कळाळे कळकळाटे कळाळे, घळघळीत घळाळे घळघळाटे घळाळे, तळतळीत तळाळे तळतळाटे तळाळे, धडधडीत धळाळे धडधडाटे धळाळे, भरभरीत भरारी भरभराटे भरारी, थरथरीत थरारी थरथराटे थरारी, तरतरीत तरारी तरतराटे तरारी, चरचरीत चरारी चरचराटे चरारी, झळझळीत झळाळी ज्वाल लोळे झळाळी, लळलळीत लळाळी लाळ लाळीत लाळी, हळहळीत हळाळी गोळमाळा हळाळी, कळकळीत कळाळी व्योम पोळीत जाळी, रजनी जळवी भांडी डोकरे बोट फोळी, गळगळीत गळाळी आतडी सर्व काळी, नधरित जनमाने लोक गेले निदाने, हरिजन भजनाने शांत केले दयेने. धन्यवाद. प्रति 3 जोरदार टाळ्या. भारुड हा महाराष्ट्रातील प्रबोधनात्मक लोककला प्रकार असून संत एकनाथ महाराजांनी याचा वापर अध्यात्म, नीतिमत्ता आणि सामाजिक मूल्ये या सोप्या भाषेत सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी केला. संगीत, नाटक व रूपकांच्या माध्यमातून हे करमणुकीसह समाज प्रबोधनही करते.
थोडक्यात सांगायचं म्हटलं तर भारुड म्हणजे केवळ मनोरंजन नसून ते संतांनी जनजागृतीसाठी वापरलेले प्रभावी माध्यम आहे. आम्ही विद्यार्थी आज आपल्या समोर एक भारुड सादर करतो. या भारुडात आहे एका महिलेची व्यथा, जिला पंढरीच्या वारीला जायचं आहे पण घरच्या जबाबदाऱ्यांमुळे जायला मिळत नाही. चला तर पाहूया भारुड. अहो अहो, ऐकलं का? काय झालं काय झालं काय झालं? मला वारीला जायचंय. कुठं 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 का? अहो वारीला जाणार, पंढरीच्या राजाशी 4 गोष्टी करणार आणि इंद्रायणी नदीत आपले दुःख वाहून टाकणार. नाही नाही, आता कसं करणार? या घरच्यांनी कुणी 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 या घरच्यांनी बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला जाऊ नाही दिलं ग बया. मला पंढरीला जाऊ नाही दिलं ग बया. हिला पंढरीला जाऊ नाही दिलं ग बया. हिला पंढरीला जाऊ नाही दिलं ग बया. सासूबाईंनी तर मौनच घेतलं. टाळ चिपळायच्या आवाजाने अख्खा स्वयंपाक घर गुंजवलं. का तर मी पंढरीच्या वारीला जाणार. या छोट्या मुक्ताईने तर वाटा चढवली. दूर नजरेनं वाटाच बसली. आई म्हणून एकच टाव फोडलं. आता आणि काय ग करणार? या घरच्यांनी कुणी 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 या घरच्यांनी बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला जाऊ नाही दिलं ग बया. मला पंढरीला जाऊ नाही दिलं ग बया. हिला पंढरीला जाऊ नाही दिलं ग बया. हिला पंढरीला जाऊ नाही दिलं ग बया. पंढरीला तुळशीच्या बागा आणि तिथं उभं राहायला नाही जागा. एवढी गर्दी? हो हो एवढी गर्दी. चंद्रभागेचं निर्मळ पाणी. काय पाणी? हो हो पाणीच. त्यात होते स्वच्छ मन अनवाणी. आता आणि काय ग करणार? या घरच्यांनी कुणी 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 या घरच्यांनी बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला जाऊ नाही दिलं ग बया. मला पंढरीला जाऊ नाही दिलं ग बया. हिला पंढरीला जाऊ नाही दिलं ग बया. हिला पंढरीला जाऊ नाही दिलं ग बया. काय म्हणू बाईला, थांब इथेच नको करू वारी. हीच तुझी पंढरी, भरला संसार घरी. अगं विठुराया, उभ्या जगाची माऊली, तुझ्या रूपाने त्याची घरी वावरते सावली. अगं वैनी, तू पंढरीच्या वारीला जाणार, हा गाभारा पिता होणार. नको जाऊ सवारी, आता हीच तुझी पंढरी. तुम्ही सर्व नाही म्हणता तर नाही जात. बरं ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर जाऊन ये. हो हो जाऊ ये. या घरच्यांनी या घरच्यांनी बरं केलं ग बया. मला पंढरीला जाऊ दिलं ग बया. मला पंढरीला जाऊ दिलं ग बया. हिला पंढरीला जाऊ दिलं ग बया. हिला पंढरीला जाऊ दिलं ग बया. हिला पंढरीला जाऊ दिलं ग बया. चला तर लोक हो, अशा प्रकारे या गृहिणीची पंढरीची वारी पूर्ण झाली. तर बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. श्री दाखरस सर, सदस्य श्री वालेकर सर, न्यू इंग्लिश हायस्कूल काँग्रेस नगर शाखेचे मुख्याध्यापक श्री रंगारी सर, पर्यवेक्षिका सौ पडळकर मॅडम, सर्व विभाग प्रमुख, उपस्थित सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्याकरता आपण आतापर्यंत टाळ्या वाजवल्या.
आता एकदा टाळ्या तुम्ही स्वतः करता वाजवा, कारण या वातावरणात अतिशय गोंधळ न करता शिस्तीमध्ये तुम्ही सगळे बसला. 3 टाळ्या आपल्या स्वतः करता एकदा वाजवा. आज मराठी भाषा गौरव शाळेने जी संधी आम्हाला प्राप्त करून दिलेली आहे त्याबद्दल खरोखर या ठिकाणी मी शाळेचा बोलतो. या ठिकाणी आपण म्हणतो की लाभले भाग्य आम्हाला बोलवतो मराठी भाषा बोलवण्याचं. मी त्याच्यात एक भाग्य अजून आहे पण दुसरा परत मिळालं म्हणून त्या भाग्यामध्ये एक अजून आहे मिळालं. मित्रांनो, मला माहिती आहे की ज्या ठिकाणी आम्ही बसतो आणि समोर तुम्ही असतो, सगळ्यात कठीण जो काय असतो तो हा असतो की पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर आलेल्या पाहुण्याचं उद्बोधन करा. आणि म्हणून मी इथे कुठलंही उद्बोधन करणार नाही. ती केवळ आणि केवळ फक्त कौतुक करण्याकरता या ठिकाणी उपस्थित. खरंच आपलं भाग्य अजून एका अर्थाने जसं माझं भाग्य आहे तसं तुमचंही एक भाग्य आहे की या ठिकाणी नवीन या ठिकाणी जे काही सादरीकरण झालं तुम्ही सर्वांनी जे सादर केलं त्यामध्ये 3 पेक्षा जास्त भाषा होते. मराठी सुद्धा तुम्ही तुमचं प्रभुत्व दाखवलेलं आहे, हिंदीचं प्रभुत्व दाखवलेलं आहे, संस्कृत दाखवलं, इंग्रजी दाखवलं आणि शिक्षक सुद्धा त्या विद्यार्थ्यांवर किती मेहनत घेत असतात त्याचं सुद्धा हे उत्तम उदाहरण या ठिकाणी. 30 वर्षातले 2 वर्ष जर सोडले तर 30 वर्ष खरोखर खूप भाग्यवान होतं. न्यू इंग्लिश नावाचं जे वलय आहे तिथे आपण शिक्षण घेतो की ज्या ठिकाणी अगदी बारीक बारीक गोष्टींपर्यंत जे म्हणतात तुमचं मुलाचा विकास जे जे काही आवश्यक असतं ते या ठिकाणी तुमच्याकडून तुम्हाला दाखवलं. या सर्व गोष्टी करत असताना जो सहभाग असतो तो केवळ एकत्र नसतो. त्या संस्थांचे जे पदाधिकारी असतात मी स्वतः राष्ट्रस्तरांना खूप जवळून पाहिलेलं आहे की कुठलाही कार्यक्रम करताना त्या विद्यार्थ्यांकडनं काय करून घ्यायचं, कशा पद्धतीने करून घ्यायचं आणि त्याचा उपयोग त्यांना किती होईल त्याकरता वेगवेगळे वक्ते शाळेमध्ये आणले जातात, वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी म्हटलं की सारखं पण आपल्याला असायला पाहिजे की अशा ठिकाणी जिथे आपल्या कलाकारांना वाव मिळतो त्या ठिकाणी आपण धन्यवाद सर. आपल्या अनुभवातून आणि विचारातून तुम्ही आम्हाला एक नवीन प्रेरणा दिली. या अमूल्य मार्गदर्शन दर्शनासाठी तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. त्यानंतर मी सौ अलका चेडले मॅडम यांना मार्गदर्शन करावं विनंती करते. आपल्या संस्थेचे कार्यवाह माननीय श्री धाकरस सर, संस्थेचे सदस्य श्री वालेकर सर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री रंगारी सर, पर्यवेक्षिका सौ पडाळकर मॅडम, प्राथमिक विभागाचे प्रमुख श्री भोयर सर, आपल्या इथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक शिक्षिका आणि तुम्ही सगळे. तुम्ही आता इथे 3 फोटो बघितलेत. कोणाकोणाचे आहेत? ओळखीचे आहेत. एक शिवाजी महाराजांचं आहे. आता या तिघांचेच फोटो इथे लावण्यासाठी काय बरं कारण असावं? आपण आपल्या घरचे सण राहिले की नंतर करतो, आपली आपली परंपरा आहे नाही का? आपले कुठल्या एखादा कुळाचार राहिला आपल्या घराण्यासाठी तो आपण नंतर करतो. तसं आपल्या शाळेचे हा एक कुळाचार राहिलेला होता मराठी भाषा गौरव दिनाचा. आज तो आपण इथे संपन्न करतोय विज्ञान दिवसासह. आणि कारण मराठी भाषेला या सर्वांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. तुम्हाला मी आता ज्या ज्या वेळेला ही गोष्ट सांगते जे तुम्हाला माहिती असावं असं वाटतं त्यांच्याबद्दल मी आज थोडंसं बोलणार. आपल्या शिवाजी महाराजांबद्दल मी आधी बोलते कारण शिवरायांचा मराठी तुम्हाला संबंध असं फार कमी लोकांना माहिती असावं. त्याच्यासाठी मराठी भाषेला दिलेलं योगदान म्हणजे राजभाषा व्यवहार. मराठी भाषेचा संबंध वाढवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आपला सहभाग दिलेला आहे तो काळ आपण डोळ्यासमोर
नुसतं माझ्या सांगण्याने समोर उभा करा. 11वे शतक अगदी सगळ्यात पहिला ग्रंथ त्यावेळी हा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथांमध्ये श्रीकृष्णाच्या ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहे. श्रीकृष्ण म्हणजे दत्तगुरूंना ते श्रीकृष्ण म्हणतात आणि त्याच्यावर त्यांच्या ओव्या लिहिलेल्या. त्यानंतर मुकुंद राजांचा विवेक सिंधू आला. विवेक सिंधूमध्ये शिवाचं महत्व गुरु शिष्याचा संवादातून त्यांनी मांडलेला आहे ओव्यांच्या स्वरूपात. आणि तोच कालखंड संपता ज्ञानदेव आलेत आणि ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषेचं जे काही ज्ञान आपल्या मराठीमध्ये आणता येण्यासारखं होतं त्यासाठी सगळ्यात मोठा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वर. मराठीमध्ये आणण्याचं कारण काय असेल तर आपल्यासारख्या सामान्य माणसांना ते कळावं हा मोठा उद्देश ज्ञानदेवांनी हा ग्रंथ मराठीमध्ये ज्ञानेश्वरीच्या स्वरूपात आपल्या समोर मांडला. पहिलं दोघे काऊ कोकत आहे अजून गे माई. ज्ञानेश्वरांच्या ओव्या अभ्यासताना तुमच्या सगळ्यांच्या मी तुम्हाला सांगत असताना मराठी भाषेची कवितेची सुरुवात कशी झाली याचं थोडंसं वर्णन इथे मी सांगते आहे. ही जी कविता आहे ओव्याच्या स्वरूपात आपल्या समोर आली. ज्ञानदेवांनी ज्यावेळी ही ओव्याच्या स्वरूपात आणलेली ज्ञानेश्वरी आहे, इतर काव्य आहे, भारूड आहे, अशा अनेक काव्याच्या स्वरूपामध्ये त्यांचं साहित्य आपल्या समोर आलेलं आहे. कोणीतरी घेतलेली आहे पाहून पण काव्याची प्रतिमा ही ज्ञानेश्वरांनी आपल्या कवितेमध्ये आणलेली. कारण काय? कारण कावळा हा आपल्याला शकून देत असतो. तुम्हाला माहित नाही पण पूर्वी आनंद व्हायचा. त्याच्यामुळे ज्ञानदेव पाहुणे ज्ञानदेवांना वाटतं विठ्ठल रुक्मिणी पाहुणी येतात आहे आणि म्हणून कावळ्याची प्रतिमा ते आपल्या कवितेमध्ये आणतात आली. त्याच्यानंतर एकनाथांचं भारूड. आता तुम्ही जे भारूड ऐकलं ना अशाच प्रकारची भारूड एकनाथांनी आपल्या समोर आणली. ती प्रसिद्ध झाली आहे. अग 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 विंचू चावला काय बाई सांगू विंचू चावला कुणाला सांगू विंचू चावला. फार सुंदर भारूड एकनाथांनी आपल्या समोर आणलाय. जोगवा हा प्रकार काव्यातला त्यांनी आपल्या समोर आणलाय. आईचा जोगवा नवरात्रामध्ये लागतो. तुम्ही ऐकलंच आहे जोगवा मागे एकनाथांचं. असे काव्याची परंपरा आणि कवितेचं वेगळं स्वरूप आपल्या समोर या संत कवींनी आणलेलं आहे. संतांची कविता समताच म्हणजे तो कालखंड समता तुकारामच झाला. त्याच्यानंतर आताच इथे रामदासांचं काव्य पण तुम्ही लोकांनी म्हणून दाखवलं. आणि हे रामदासांच्या काव्य पृथ्वीवृत्तातली कविता हे काव्य या पंडित कवींनी आपल्या समोर आणलं. त्याला थोडासा अक्षर संख्यांचं बंधन त्यांनी आणलं आणि काव्याचं वेगळं स्वरूप आपल्या समोर आलं. मग मोरोपंत पंडित कवी, त्याच्यानंतर रघुनाथ पंडित, कठीण समय येता कोण कामास येतो, अशा अनेक कालखंड संपत आला. त्यानंतर 16व्या शतकामध्ये 17व्या शतकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुढच्या कालखंडामध्ये शाहिराचं काव्य आपल्या समोर आलं. आणि शाहिरानंतर शाहिरांचे पोवाडे तुम्ही ओळखता. पोवाडे लावणं हा कालखंडाच्या काळामध्ये आपल्या समोर आला. कवितेचं नवीन रूप घेऊन आला आणि यानंतर कवितेचे विषय बदलले. कविता ही सामाजिक झाली आणि समाजमानाच्या भावभावना कवितेमध्ये उतरल्या. आणि या कवितेमध्ये प्रेम कविता सुद्धा त्याच्यामध्ये निसर्ग कविता आल्या. या सगळ्या प्रकारच्या कविता आहे. आणि केशवसूत मराठी आधुनिक कवितेचे जनक ठरले, कवितेचे जनक ठरले. आम्ही काय म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके देवाचे दिदले असे आम्हाला अंगण खेळावया. अशा वेगळ्या प्रकारच्या कविता केशवसूतांनी आपल्या समोर आणल्या. गोष्टी घराकडील मी वदताकडे. अरे खूप कविता मला सांगण्यासारख्या आहे पण आता तुम्ही उन्हाने कंटाळलेल्या त्याचा विचार करते. मी अगदी थोडक्यात आठवते. केशवसूतांच्या नंतर त्या कालखंडामध्ये जे कवी आले त्याच्यामध्ये बालकवी निसर्ग कविता आल्या. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. बी कवी आले नारायण मुरलीधर गुप्ते, माझी कन्या, गाई पाण्यावर काय म्हणून आल्या काल गंगा यमुना ही आम्हाला. इतक्या सुंदर कविता आम्ही शिकलोय लहानपणी. शेवटी त्या मुलीला समजवता ते वडील इतके थकतात आणि शेवटी म्हणतात देव देतो सद्गुणी बालकांना काय म्हणून आम्हास करंट्यांना. लांब त्याच्या गावास जाऊन या गुड घेतो हे त्यास कुठून या. गावी जातो ऐकता त्याच काली. जेव्हा त्या मुलीने ऐकलं की बाबा गावाला जातात आहे तिने पटकन आपल्या हात त्यांच्या गळ्यात टाकले. गावी जातो ऐकता त्याच काली पार बदलून ती बालसृष्टी गेली. गळा घालून करपाश रेशमाचा म्हणे येते मी पोर अज्ञावाचा. ती बाबांना म्हणाली मी पण तुमच्या बरोबर येते स्वर्गात.
अशा सुंदर सुंदर भावना उमटलेल्या कविता आमच्या समोर आल्या. त्यानंतर गोविंदा पूजनची कविता आहे. काही गोड फुले सदा विहरती स्वर्गांगणीच्या तीरी, कोणी ठेवतसे रसिकही स्वच्छंद रुण मंदिरी. आणि शेवटची ते शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात, एखादे फुटके नशीब म्हणून प्रेतास शृंगारिते. शेवटची ओळ आहे ती. फुलांचं सुद्धा वेगवेगळं नशीब, अशा सगळ्या वेगवेगळ्या भावना आपल्या त्या कालखंडांमध्ये जवळजवळ 18व्या शतकातल्या या कवितेचं स्वरूप या पद्धतीचं बदललं. आणि याच्यानंतर जी कविता आली हे सगळे प्राचीन कवीमध्ये मोडतात. त्याच्यानंतर अर्वाचीन कवीचा कालखंड आला आणि त्याच्यामध्ये नंतर माधव जुलियन सारखे आले आणि हळूहळू आपला तो कालखंड कुसुमाग्रजांपर्यंत आला. त्यांच्यासोबत सावरकरांचं खूप मोठं काम आपल्या मराठी भाषेसाठी आहे. सावरकरांच्या कविता तर तुम्हाला माहितीच आहे. सावरकरांनी पोवाडे रचले. सावरकरांचं काय नव्हतं, अखंड साहित्य त्यांनी आपल्या मराठी भाषेला दिलेलं आहे. मराठी शब्द तर कितीतरी दिलेलेच आहे, पण मराठी काव्य, खूप सुंदर काव्य सावरकरांनी आपल्या मराठी भाषेला दिलेलं आहे. आणि मराठी भाषेचा गौरव खऱ्या अर्थाने वाढवलेला आहे. खूप टाळ्या वाजवा या गोष्टीसाठी. सुंदर नाटकं पण त्यांनी लिहिलेली आहेत. आणि हा असा कालखंड कुसुमाग्रजांपर्यंत आला. कुसुमाग्रजांनी सुंदर सुंदर कविता लिहिल्या. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला त्यांच्या नाटकासाठी. आणि त्यानंतर त्या ज्या कविता हे कुसुमाग्रजांच्या, काढ सख्या गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसांचे दूत, ध्येय प्रेम आशा यांची होत असे का कधी पूर्ती, वेड्यापरी पूजतो या आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. सुंदर सुंदर संदेश देणाऱ्या कुसुमाग्रजांच्या कविता आहे. कणा कविता, कणा कवितामध्ये ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, सुंदर कविता आहे. सर त्याची समजूत घालतात, त्याला पैसे द्यायला जातात, तो म्हणतो नको सर, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. सरांकडनं असलेली अपेक्षा तो बोलून दाखवतो. कुसुमाग्रजांच्या अशा सुंदर सुंदर कविता, पृथ्वीचं प्रेमगीत, अशा अनेक सुंदर कविता कुसुमाग्रजांनी आपल्या साहित्यात आणल्या. आणि कुसुमाग्रजांच्या वाढदिवसाचं निमित्त घेऊन मराठी भाषा गौरव दिन हा सन्मानार्थ स्थापन केला गेला. कुसुमाग्रजांची एक का कवितेची ओळ म्हणते आणि मी विराम देते. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नवात. अनामवीरा. धन्यवाद. तुम्ही आम्हासमोर इतके छान मौल्यवान विचार मांडले, तुमचे मनपूर्वक आभार. माहिती जरा उन्हाळ्यातच आहे आणि तुम्ही सुद्धा उन्हामुळे त्रास आहे, म्हणूनच लास्ट पण नॉट द लीस्ट. या सर्वांचे आभार मानण्याकरता मी सकाळ विभाग प्रमुख श्री सतीशजी भोयर सर यांना आमंत्रित करते. नमस्कार. जिच्या अक्षरांना रूप भव्य आभाळाचे आले, जिच्या शब्दांनाही नवे फुटतात भाले, जिच्या अर्थांना झळाळ कोटी सूर्याचा लाभतो, जिच्या काळजामधुनी गंध प्राजक्ताचा येतो, जिच्या परिणामधाळ बोली जगाच्या या पोटी, अशी प्राणप्रिय भाषा माझी मराठी मराठी, अशी प्राणप्रिय भाषा माझी मराठी मराठी. मंचावर उपस्थित मान्यवर, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आजच्या या भव्य मराठी भाषा गौरव दिनाच्या सोहळ्यात उपस्थित सर्वांचेच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आपल्या न्यू इंग्लिश हायस्कूल महाल शाखेच्या माजी शिक्षिका माननीय सौ अलका चिडले मॅडम यांच्या मार्गदर्शनाने मराठी भाषेचे महत्त्व अधिकच प्रकर्षाने अधोरेखित झाले. त्याबद्दल मी त्यांचे संस्थेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख अतिथी आपल्या न्यू इंग्लिश हायस्कूल काँग्रेस नगर शाळेचे माजी मुख्याध्यापक माननीय श्री प्रशांतजी महाजन सर यांनी आपल्या जीवनातील गणिताचे महत्त्व स्पष्ट केले, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मंचावर उपस्थित प्रभावी व्यक्तिमत्व, ओजस्वी वक्ता, आपल्या संस्थेचे कार्यवाह आदरणीय श्री अजयजी धाकरस महोदय व संस्थेचे सदस्य
सन्माननीय श्री मंगेशजी वालेकर महोदय आपल्या सगळ्यांचे कौतुक करण्यासाठी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ काढून प्रामुख्याने उपस्थित झाले, त्याबद्दल मी आपले धन्यवाद देतो. वेळोवेळी आपल्या शाळेतील सर्व कार्यक्रमांना प्रामुख्याने उपस्थित राहणारे, व्हिडिओ व फोटोचे काम पाहून निशुल्क सेवा देणारे माननीय श्री खांदोडेजी यांचेही मनापासून आभार. शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानतो. सर्व विद्यार्थी मित्रांचे कौतुक करतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचेच आभार. मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपली संस्कृती आहे. हा उत्साह असाच टिकून राहो या सदिच्छेसह मी आपल्या आभार प्रदर्शनाला विराम देतो. धन्यवाद. मी मान्यवरांना अशी विनंती करते की मराठी भाषा आल्यापासून हा मुलगा नेहमी सुशोभन
त्याच्या आतमध्ये आणतात. पाहिलंय ठीक आहे ते रिअलमध्ये नाही मी काढून नाही पाहिलंय पाहिले पण ते वेगळं असतं. तर हा प्रश्न मी घेऊन आली आहे, तर याची उत्तर मला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. तर सेम डिजिटमधून सेम डिजिट मायनस जर करत असाल तो एका झिरोनी रिप्रेझेंट करतो. तो डिजिट किती डिजिटमधून डिजिट बरोबर आहे. 4 डिजिटमधून 4 डिजिट इक्वल छोटाच सिंगल डिजिट सिंगल डिजिट केलं इथे 4 झिरो का द्यायचे समजा हां प्रश्न आहे नंबर खूप मोठी आहे. दिसला ना हो 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 पाहिलं ब्लॅक गॉगल हां पण आधी दाखवला होता मग तो ओपन English